एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आणि सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. सो जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिला असेल तो म्हणजे होतं पप्पांच्या बड्डेचं सेलिब्रेशन. आणि आज आहे 25 ऑगस्ट 2025. आणि जसं की मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं की आमची ट्रेनची तिकीट काही कन्फर्म नाही झाली, म्हणून आजची म्हणजे 25 तारखेची लक्झरीची तिकीट काढली आम्ही आणि आता आमची बस आहे. हां, सो आता पॅकिंग वगैरे चालू आहे. आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि माझ्या मेहंदीला बघ किती सुंदर असा कलर आला आहे. सो आणि आता मी म्हणजे इट्स नाव 2:30 ऑलमोस्ट आणि मी घरी आले 1:30ला. सो आले का फ्रेश वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे म्हटलं की आता शूट करून घेऊया. आणि हा व्हिडिओ कधी येईल हे मलाही माहिती नाही आहे, कारण ऑलमोस्ट मला तिकडे गावी ॲक्च्युली नेटवर्क नसतं आणि ज्या फोनने मी तो व्हिडिओ यूट्यूबपर्यंत जातो त्या फोनला ॲक्च्युली तिकडे नेटवर्क नसतं. हा प्रॉब्लेम आहे. सो मुंबईला आल्यावरतीच जे काही व्हिडिओ येतील ते सो स्टे ट्यून. आपला पूर्ण प्रवास तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि हो, मला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळा गावी बसने जातानाचे मी स्वतः व्हिडिओज बनवले आहेत, पण आज मी तुम्हाला थोडं पॅकिंग वगैरेपासूनच दाखवणार आहे, कशी काय पॅकिंग आणि सुरू आहे ते सगळं ऑलमोस्ट फ्रॉम स्टार्टिंग एव्हरीथिंग. सो आता मी माझा शाळेतनं दिलेला थोडाफार अभ्यास करते, त्याच्यानंतर असं क्लिनिंग करून घेते. मेसी झाला आहे त्याच्यामुळे. सो आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटते. आता आमची ऑलमोस्ट मम्मीने एवढी पॅकिंग करून ठेवली आहे. ही एक बॅग आहे आणि अजून एक बॅग होती ती आम्ही पाठवून दिली गाडीने. माझा दादा गाडी घेऊन गेला आहे, सो त्याच्यासोबत ती बॅग पाठवून दिली आहे. आणि ही एक सूटकेस आहे आपली आणि त्याच्यासोबतच ही मम्मीची पर्स असणार आहे. आणि अजून एक बॅग घेणार आहे मी त्या दुकानमधली. त्याच्यामध्ये आमच्या दोघींच्या बुका आणि देवबाप्पाचे सगळं सामान असणार आहे. आणि इकडे आहेत आपले सगळं टूथपेस्ट आणि एव्हरीथिंग. ब्रश आहेत, क्लचर्स जे ऑलमोस्ट महत्त्वाचेच असतात. आणि दिस फेस वॉश जो तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्येही बघितला असाल. खरंच खूप चांगला रिझल्ट आहे ह्याचा. आणि जर तुम्हाला हे माहिती करून घ्यायचं असेल मी हे कुठून घेतलं, कसं घेतलं, तर प्लीज कमेंट करा. मी ह्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवेल. आणि त्याच्यासोबत आहे आपल्याकडे मम्माचा फेस वॉश जो मम्मा यूज करते माझी. आणि ही टूथपेस्ट. परत हा आपण कॅरी करत आहे फ्राईड राईस मसाला जो होता ऑलरेडी घरी. आणि हे टंग क्लीन करायचं ते हे असतं ना ते आहे. सो काही असं आहे आपलं हे सामान. आणि हे एवढंच नाही आहे, तर ही बॅग भरणार आहे. ही बॅग अजून एक असेल आणि जसं मी सांगितलं त्याच्यामधली एक बॅग. सो असं एवढं सगळं आम्ही घेऊन जाणार आहोत गावी. सो आता मी थोडंसं तिकडचं क्लिनिंग अर्धं केलं आहे मी टेबलवरचं. आता हाफ क्लिनिंग अजून प्रॉपर डन करते आणि त्याच्यानंतर मग जी काही बाप्पासाठी आपण सामान घेतलं आहे ते बॅगेत आणि भरेन. आणि त्याच्यानंतर मग आमची जी काही बुक्स आम्ही कॅरी करणार आहोत ती आम्ही भरवू नंतर मग. सो बाकी भेटतेच नंतर. फायनली मी सिलेक्ट केली आहे ही वाली बॅग ट्युशनची माझ्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे बघा, हे माझं नावाचं किचन आहे इकडे, एकदम क्यूट असं आर्या नावाचं. आणि ह्याच्यात आमच्या लोकांच्या बुक्स ठेवल्या आहेत आणि दिशिताच्या बुक्स आहेत. ह्याच्यामध्ये आहे ते म्हणजे फेस वॉश, क्रीम, क्लचर्स हे सगळं आहे. आणि आता ऑलमोस्ट आम्हाला बाकीचे औषधं, मेडिसिन्स आणि पॅक करायचे आहेत. सो आता हे सगळं होईलच. सो लेट्स सी कसं काय अजून बघूया आता. आणि नाव इट्स 3:30 ऑलमोस्ट गाईज. आणि आम्हाला ऑलमोस्ट 5:30च्या अमंग निघायचं आहे. आणि ह्या मॅडमचं बघा इकडे काय चालू आहे.
कसं वाटतंय तुम्हाला? दगदग होतंय का? ओके बाय माझी. ओके ठीक आहे. सो आता आम्ही हे सगळं पॅकिंग आणि करतो आणि त्याच्यानंतर मग भेटते मी तुम्हाला. माझं आउटफिटही दाखवते तुम्हाला. गाईज इट्स नाव 4 वाजायला आल्यात आता आणि ऑलमोस्ट आता पॅकिंग होत आली आहे आमची. आणि हे बघा ह्याच्यामध्ये आहे अगरबत्त्या आणि फ्लावर्स ठेवलेत ते आहेत ह्याच्यामध्ये. आणि हा बॉक्स घेत आहे ज्याच्यामध्ये आपले 2 माईक आहेत विथ अ चार्जर. सो हे आहे. आणि हे बघा हे इकडे ही औषधाचं आहे सगळं, हे मेडिसिन्सचं आहे हे पॉकेट. आणि हे आता जाणार आहे ह्या बॅगेमध्ये. आणि आय एम नॉट नोईंग की हे किती भारी भरणार आहे आता. सो त्याच्यामुळे. आणि हे काय आहे हा जर तुम्हाला क्वेश्चन पडला असेल तर या सांगते हे काय आहे. सो हे आहे म्हणजे आपलं फ्लावर पॉट असतो ना दॅट टाईप आहे. फक्त ह्याच्यामध्ये आपले रेडीमेड म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर्स आपण ह्याच्यामध्ये ठेवायचे. सो तो काही असा बुके रेडी होणार आणि आपले गणूबाप्पा म्हणजे गणपती बाप्पांच्या बाजूला हे 2 फ्लावर्स असणार आहेत. सो या. आणि उद्या तुम्हाला कळेलच आमची रात्रीची डेकोरेशनही कसं असणार आहे ते. उद्या आहे 26 ऑगस्ट आणि आदल्या दिवशी कोकणात म्हणजे माझी मम्मी आणि माझ्या घरातील सगळेच बोलत होते की हरतालिका जागवायची असते. ह्याचा अर्थ मला खरंच समजला नव्हता. सो आफ्टर मी विचारल्यानंतर मला कळलं की त्या दिवशी डेकोरेशन आणि करायचं, करंजा आणि करायच्या असं सगळं. सो बेसिकली ऑल ऑफ असं काही डेकोरेशनही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ह्या वेळेला गणपतीचे व्हिडिओ प्रॉपर येणार आहेत. सो आय होप की तुम्हीही एन्जॉय कराल आपले व्हिडिओज ह्या टायमाला मोस्ट ऑफ. आणि तुमच्या लोकांना कालचा व्हिडिओ बड्डेचा कसा वाटला ते ही सांगा त्या व्हिडिओच्या खाली प्लीज. आणि आता दिशिता रेडी होईल थोड्या टायमानंतर, है की नाही? हाऊ इज युअर एक्साइटमेंट? खूप एक्साइटमेंट होते. तू खरंच खूप खुश आहेस? अरे मी तर डबल खुश आहे. टीचरनी सुट्टी दिली. आणि तुम्हाला कोइन्सिडन्स माहिती आहे का? इट्स नॉट दॅट टाईम म्हणजे आमच्या कॅलेंडरमध्ये आहे ना बहुतेक अशा सुट्ट्या दिल्या असतात ज्या रिअलमध्ये ती लोक हे नाही करत. ठीक आहे, बहुतेक शाळांमध्ये असं कॅलेंडरमध्ये वेगळं लिहिलं असतं आणि रिअलमध्ये काहीतरी वेगळंच होतं. सो ह्या टायमाला झालं काय असं की आमच्या कॅलेंडरमध्ये दिलेलं गणपती वेकेशन 27, 28, 29. ठीक आहे, 27 आणि 28 हां हे 3 दिवस सुट्टी असणार. आणि शनिवार आणि रविवारी आला ते पकडून 5 दिवस सुट्टी झाली. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वीक 1 सप्टेंबरला आमची शाळा चालू आहे. आणि तेव्हा ऑब्व्हियसली मी जाणार नाही कारण मी कोकणात असेल म्हणजे गावामध्ये. आणि दुसरा दिवस म्हणजे 2 सप्टेंबरला आहे परत सुट्टी, कारण गणपती विसर्जनसाठी सुट्टी भेटली आहे 2 सप्टेंबरला त्याच्यामुळे. आणि आफ्टर त्याच्यानंतर 5 तारखेला समथिंग ईद मिलाद समथिंग आहे. सो त्या टायमाला ही सुट्टी आहे म्हणजे 5, 6, 7 परत सुट्टी असणार आहे आम्हाला. सो असं घ्यायचं असणार आहे. आणि आत्ताही आहे ना पाऊस जाम पडतो आहे म्हणजे जाम म्हणजे एवढाही नाही आहे पण सकाळी पाऊस होताच, कमसे कम अर्धा तास तरी पाऊस होता सकाळी इकडे त्याच्यामुळे. आणि आउटफिट मी तुम्हाला रेडी झाल्यावरतीच दाखवेन. आणि आता कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला माईकमुळे माझा आवाज थोडा क्लिअर येतो आहे की नाही. खरं तर माईकची सवय नाही आहे पण मी सवय करून घेईन. ते आपलं असं म्हणजे विदाऊट माईक आपण बोलतो ना त्याची सवय होती पण आता माईकची सवय हळूहळू होईल आपल्याला. ओके, सो आता थोडीशी सुरलेली पॅकिंग वगैरे करतो. आम्ही स्वतः रेडी होतो आणि दाखवेन तुम्हाला फायनल पॅकिंग आपली कशी काय होईल त्याच्या हिशोबाने. कारण ऑलमोस्ट आज आमची पॅकिंग झाली आहे पण थोडं जे काही उरलेलं सामान आहे ते फक्त भरायचं आहे. सो या मी तुम्हाला मगाशी दाखवायला एक गोष्ट विसरले ते सो ते आहे हे मेकअपचे पंच.
हे मला आतून दिले आहेत गिफ्ट. एवढे क्यूट पंचेस आहेत ना, माय गॉड. हे बघा ऐन कुठे गेला, हा बघा. हा एक पूर्ण पॅकेट आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे, पर्पल आहे, पूर्ण पर्पल. इट्स लाईक अ ट्रायंगल शेप आणि असं टॅप 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 करायचं. हा एक आहे आणि हा सर्कलवाला अजून एक आहे. सो असे एक, आणि हे 3 असे पंचेस आहेत. हे असे हे आहे ॲट अ वन साईड. आणि हा आपला फाउंडेशन. त्याच्यानंतर आला आपला कन्सीलर. हा बघा कन्सीलर आपला. आणि हे आहे आपलं काजळ. मी सगळे मोस्ट ऑफ प्रोडक्ट शुगरचेच वापरते मेकअपचे. खरंच मला शुगरचे प्रोडक्ट खरंच खूप आवडतात. मोस्ट माझ्या स्किनला ते सूटही करतात. बहुतेकांच्या स्किनला मेकअप सूट नाही करत. ॲट फर्स्ट टाईम आहे ना माझ्याही स्किनला पहिला मेकअप वगैरे नाही, त्याच्यामुळे मला पिंपल्स यायला सुरू झाले होते. या सो आता हेही पॅक करायचं आहे. ह्याच्यामधलं थोडंसं सगळं काढते मी आता, पुराणे सगळे मेकअपचे हे. आणि आता ह्याच्यामध्ये थोडं सामान करून ही एक बॅग होईल. सो ही वाली बॅग जाईल ह्यावाल्या बॅगेमध्ये. सो ऑलमोस्ट आमची बॅक साईडला बॅग लावायच्या त्या 2 बॅगा होणार आहेत आता. आणि मम्मीची ती वन साइडेड बॅग आहे ती. आणि ही एक सूटकेस. आणि ही एक देवबाप्पाची म्हणजे देवबाप्पाचं सगळं सामान आहे ही एक आहे. सो असं काहीचं आहे. आणि हे बघा मला पप्पांनी बड्डे गिफ्ट दिलं आहे, वॉच. एवढं छान आहे ना वॉच. लाईक मला फारच जास्त आवडलं. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा. मला तर फारच आवडलं. सो आणि हे बघा मी चेन घातली आता. सो आता रेडी झाल्यावरतीच भेटते. गाईज इट्स ऑलमोस्ट 5:30 नाव. आणि माझी तयारी झाली आहे. लेट मी शो यू माय आउटफिट. लेट मी शो यू. सो काही असा आहे माझा आउटफिट. आणि लेट मी शो यू दिशिताज आउटफिट. दिशिता तुझा आउटफिट दाखव. सो दिशिता असा सेम टू सेम माझ्याकडे आहे इन रेड कलर. सो तो मी बॅगेमध्ये भरला आहे. तो मी घालेन आता गावी गेल्यावरती. सो हाऊ इज द जोश. मज्जा. हाऊ इज द जोश. ओके. आणि की पप्पा निघाले ऑफिसवरनं. आज ऑलमोस्ट लवकर निघाले ते. तरी पण त्यांना शिफ्टवरनं येतात राईट डे. तर शिफ्टला त्यांना लागला आहे ट्रॅफिक. आणि ते बाईक नाही आहे, तर बाईक त्यांनी ऑफिसच्या तिकडेच पार्क केली आहे. कारण आमच्या बिल्डिंगच्या खाली गणपतीचं डेकोरेशन झालं आहे. सो बाईक पार्क करायला जागा नाही आहे खाली. सो ते ऑफिसमध्येच बाईक ठेवला नाही आहे त्यांनी. आणि ते ऑटोनी येत आहेत पण ट्रॅफिक. सो ही वॉज टेलिंग मी की ½ an hour लागेल आता. सो या. सो गाईज आपला व्हिडिओ चालू आहे यूट्यूबवरती पप्पांच्या बड्डेचा. कसा वाटतो आहे व्हिडिओ. ॲक्च्युली खूप एडिट झाला आहे व्हिडिओ. तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. खरंच खूप घाई गडबडीत मी केला आहे. काहीच जास्त एडिट नाही केलं. पटकन थंबनेल बनवून घेतला आणि फटाफट व्हिडिओ एडिट करून घेतला. सो तुम्ही सांगा की तुम्हाला कसा वाटतो आहे व्हिडिओ. त्याच्यावरनं मग मी अंदाज लावेन नंतर. बाकी आता पप्पा आल्यावरती तुम्हाला भेटते. आता आम्ही निघालो आहोत जायला. आणि इट्स नाव 6:30. गाडी थोडीशी लेट आहे. ते थोडंसं बरं आमच्यासाठी. थोडीशी लेट आहे गाडी त्याच्यामुळे. सो आता आम्ही जाणार आहोत जिकडे बस येणार आहे तिकडे. आता मी बसली आहे बसमध्ये. फायनल काहीशी अशी आहे आपली बस. बघू शकता तुम्ही. पप्पा कुठे. अच्छा से हाय. से या. आणि इकडे मी आणि मम्मी झोपणार आहोत. इकडे दिशिता आणि पप्पा झोपणार आहेत. आहे आत्तू आणि आजी. सो या आय एम सो एक्सायटेड. आजची रात्र फक्त मुंबईत, उद्या सकाळ कोकणात. ओके. सो आता बापरे इकडे ना हे लाईट आहेत ऑन नाही होते. ते मला काही कळत नाही का ऑन नाही होते. आता मी करते पण गाडी सुट्टी नाही इथे. आता मी गाडी
अभ्यासाला बसते कारण बुकं घेतली आणि अभ्यास कंप्लीट नाही आहे माझा. तर अभ्यासाला तर आता मी भेटते थोड्याच वेळानंतर. आता मी नोट कंप्लीट करायला घेते. हे एवढं शाळेतच झालेलं आणि आता इकडनं एवढं करते. आता हे इकडनं एवढं अभ्यास करेन आणि आपली जर्नी फायनली सुरू झाली आहे अशा प्रकारे. सो लेट्स गो. केम मजा माने ठीक है चलो अपन जाते हैं. फुल टू प्रायव्हसी आहे तुम्हाला. मस्त पडदे वेळदे AC इकडे पण पडदे मस्त झोपा काय टेन्शन नाही. पण मला झोपायचं नाही आता अभ्यास करायचा आहे. अभ्यास जर नाही केल्यानंतर उद्या परत मला पूर्ण तिकडे जाऊन परत मग हे आले. आता जेवढा होतो तेवढा कर ना कारण माझं डोकं तेवढंच दुखतंय. काही खरं होत जात नाही माझं. लेट्स सी ऑन. थोडंसं मी ते ठेवून देते. सो आता आम्ही धारावी पण आणि इकडे आहे ना मस्तपैकी गणपती बाप्पा. हा बघा किती मस्त आहे. वाव किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. या साईडला आहे मी आमची सीट आहे त्या साईडला. आमची सीट आहे त्या साईडला आणि पप्पांची आणि मिस्टरची सीट आहे या साईडला. सो मी ह्या साईडला आले बघायला गणपती बाप्पाला. एवढं सुंदर मूर्ती आहे ना बाप्पाची. बापरे. 7 वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आम्ही पनवेली क्रॉस नाही केलं आता. आणि लाईक सगळे झोपलेत बसमध्ये. आम्ही जेवायला ही गाडी थांबलेली अजून. मी कदाचित अंधारात दिसणार नाही कारण बसमध्ये अंधार आहे त्याच्यामुळे. सगळीच बाहेरचं दाखवलं तुम्हाला. आणि आता डायरेक्ट गाडी जेवायला थांबेल तेव्हाच भेटते. मैंने नहीं देखा, मम्मी ने देखा. इकडे गाडी थांबली आहे. आम्ही वॉशरूमला वगैरे जाऊन आलो पण खायची काहीच इच्छा नाही आहे. तेवढंच चिखल आहे तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही जात आहोत बसमध्ये बसायला परत. चला. गुड मॉर्निंग गाईज. मी उठले आहे आणि 6 o'clock नाव. आमची बस खरंच खूप लेट झाली आहे. नाव वी हॅव नॉट जस्ट क्रॉस्ड रत्नागिरी. आम्ही जर रत्नागिरी क्रॉस नाही केली आहे. एवढा आम्हाला लेट झाला आमच्या बसला. सो इकडचा मगाचा जो व्ह्यू होता ना थोडा तो खरंच चांगला होता. आणि मी खरं सांगू ना तर खूप जास्त ट्रॅफिक लागला आहे मला ह्या टायमाला. आणि द वर्स्ट एक्सपिरियन्स मी घेतला आहे. पण हां म्हणजे लेट पोचायचं तर तो वर्स्ट एक्सपिरियन्स आहेच. पण एक चांगली गोष्ट सांगायची म्हणजे ह्यांची जेवढी ही बस आहे ना इट्स परफेक्टली परफेक्ट. म्हणजे AC बी चालू आहे. जातुरकडे बंद केलं आहे. सो मला बसची पूर्ण सिस्टीम खरंच आवडली. पण जी बस लेट झाली आहे ना ते मला थोडं हे झालं आहे. आता गॉड नोस की आम्ही किती वाजता कुडाळात पोचू. ठीक आहे चला भेटते थोड्या वेळानंतर. इकडे आम्ही स्टॉप घेतला आहे आणि इकडे आहे ना माकड आहे ते बघा. इकडेच येईल तो. दुसरा आला बघ पिल्लू.
बस जी आहे ती कायच्या काय लेट झाली आहे आणि आता कदाचित आम्हाला संध्याकाळचे 6 किंवा 4 वाजतील जायपर्यंत कदाचित, कारण अजून चिपळूणला आहे आमची गाडी आणि आम्हाला जायचं कुडाळला. म्हणजे कॅन यू इमॅजिन, काल संध्याकाळी 7:30ला आम्ही बसलेलो गाडीत आणि आत्ता 8 वाजतात सकाळचे. म्हणजे किती लेट झाला आहे गाडीला. आय डोंट नो की आपण किती वाजता पोचू. लेट्स सी ऑन. गाईस, इकडचा हा सुंदर असा व्ह्यू पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल हा सुंदर असा व्ह्यू. आणि आम्हालाही नाही माहिती आहे की आता आम्ही किती वाजता गावी पोचणार आहे आमचा, कारण बस खूपच लेट झाली. आय विल जस्ट प्रे की आम्ही लवकरात लवकर पोचू. लेट्स सी ऑन. बाकी हा व्ह्यू एन्जॉय करत करत आपण का पोचू आपल्याकडे. आणि पाऊसही पडतो आहे, बाय द वे पाऊसही आहे, तर पाऊसही एन्जॉय करते मी. आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि तिकडे बघू कोण आहे. इना मीना टीना. हे बघा इकडे काढलेले कचरा टाकू नाही तरीही. हे बघा तिकडे कचरा आहे, बघू शकता. व्ह्यू लय भारी आहे इकडे. एकदम गारगार वाटतंय. बाहेरचं वेदर मस्तच आहे. जोराचा पाऊस. आम्ही उतरणार आहोत कुडाळला. सो एक्साइटमेंट तर माझ्या आता ट्रिपल झाली आहे, कारण बसमध्ये बसून बसून मी खूप कंटाळले आहे. आणि आता मला घरी जाऊन मस्त आंघोळ वगैरे करायची आहे, मस्त जेवायचं आणि बहिणींसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. बस बाकी काही नको. लेट्स सी. ओ बाबा, पाऊस कायच्या वाजायला आले आहेत 3:30 आणि आता आम्ही उतरत आहोत आमच्या स्टॉपकडे. पूर्ण बस ऑलमोस्ट खाली झाली आहे. हे सामान चला. इट्स नाव ऑलमोस्ट 5:30 आणि मी घरी पोचले आहे फायनली. सो खरंच थोडासा थकले. कायच्या काय आमची बस लेट झाली. लिटरली एवढी बस लेट झाली फर्स्ट टाईम आणि वर्स्ट एक्सपिरियन्स तर होताच माझा. बाय द वे आज आहे 26 ऑगस्ट आणि आज आहे हरतालिका. सो हरतालिकाचं आम्ही डेकोरेशन आणि बाकीची सगळी मजा कशी काही करतो हे तुम्ही पहा आपला येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ मी इकडे संपवते आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचा मुंबई टू कोकण विथ अ स्लीपर बसची ही जर्नी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. आणि आपल्या हरतालिकेच्या
म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवसाचा व्हिडिओ हा येणार आहे. सो स्टे ट्यून फॉर इट. बाय.